शिवाजी शिक्षणोत्तेजक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यालय तारळ, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी सादर करत आहे शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती. पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा सराव, विभाग मराठी. आज आपण या व्हिडिओमधून इयत्ता 5वी पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी बसलेल्या मुलांसाठी भाषा मराठी या विषयातील काही निवडक प्रश्नांचा सराव स्पष्टीकरण पाहणार आहोत आणि स्कॉलरशिप परीक्षेचा सराव या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. प्रश्न: मधमाशांच्या घराला काय म्हणतात? पर्याय आहेत: 1 पोळे, 2 जाळे, 3 ढोली, 4 वारूळ. पहा बरं, आता मधमाशांच्या घराला काय म्हणतात? आता इथे जे पर्याय दिलेले आहेत त्यापैकी पहा, वारुळामध्ये मुंग्या राहतात, ढोलीमध्ये पोपट किंवा घुबड राहतात आणि जाळ्यामध्ये कोळी राहतो, पोळ्यांमध्ये मधमाशा राहतात हे आपल्याला माहीत आहे. त्यामुळे आपल्याला या प्रश्नाचा बरोबर पर्याय आहे 1. प्रश्न: वाचनालय या शब्दातील वा या अक्षरापासून सुरू होणारे किती 2 अक्षरी अर्थपूर्ण शब्द तयार होतात? पर्याय 1 1, 2 2, 3 3, 4 4. पहा, वाचनालय या शब्दामध्ये एकूण 5 अक्षरे आहेत. त्यामध्ये वा या अक्षरापासून तयार होणारे शब्द वाच आणि वाल असे 2च शब्द तयार होतात. म्हणून या प्रश्नाचा बरोबर पर्याय आहे 2. प्रश्न: कोकिळा कसा आवाज काढते? पर्याय आहेत: 1 कावकाव, 2 विटूविटू, 3 चिवचिव, 4 कुहूकुहू. यामध्ये आता पहा, कावकाव हा आवाज कावळ्याचा असतो, विटूविटू हा आवाज पोपटाचा असतो आणि चिवचिव हा आवाज चिमणीचा असतो आणि कुहूकुहू हा आवाज कोकिळाचा असतो. त्यामुळे या प्रश्नाचा बरोबर पर्याय आहे 4. प्रश्न: सोबतच्या आकृतीत प्रत्येक भागामध्ये 1 अक्षरांचा क्रमांक दिला आहे. खालील शब्दसमूहासाठी एक शब्द दर्शवण्यासाठी अनुक्रमे कोणत्या क्रमांकाची अक्षरे घ्यावी लागतील? शब्दसमूह आहे पाण्यात राहणारे प्राणी. आता आपण सोबत दिलेल्या आकृतीचं निरीक्षण करूया. या आकृतीमध्ये 1 2 3 4 5 6 7 8 असे अंक आहेत आणि या अंकांना अनुक्रमे ल, द, र, शी, च, हे, ज आणि वे अशी अक्षरे दिलेली आहेत. आता आपला प्रश्न आहे, शब्दसमूह आहे पाण्यात राहणारा प्राणी, याला जलचर असे म्हणतात. जलचर. आता ज साठी 7 हा अंक दिलेला आहे, ल साठी 1 हा अंक दिलेला आहे, च या अक्षरासाठी 5 हा अंक दिलेला आहे आणि र या अक्षरासाठी 3 हा अंक दिलेला आहे. म्हणून आपला पर्याय बरोबर असणार आहे 7 1 5 3, म्हणजे बरोबर पर्याय आहे 2. प्रश्न: गणपतवाणी आपल्या मधुरवाणीने श्रीमंत झाला या वाक्यात अधोरेखित शब्दाच्या अर्थाचा पर्याय कोणता? पर्याय आहेत: 1 व्यापारी, 2 बोली, 3 स्वभाव आणि 4 वर्तणूक. गणपतवाणी आपल्या मधुरवाणीने श्रीमंत झाला या वाक्यामध्ये 2 ठिकाणी वाणी शब्द आलेला आहे. पहा, गणपतवाणी म्हणजे गणपत दुकानदार, किराणा माल विकणारा दुकानदार, आणि पुढे अधोरेखित केलेला शब्द वाणीने, याचा अर्थ आहे मधुरवाणीने म्हणजे गोड गोड बोलण्याने, म्हणजे वाणी या शब्दाचा अर्थ इथे बोली असा होतो आणि म्हणून या प्रश्नाचा बरोबर पर्याय आहे 2. प्रश्न: नंदी या शब्दातील अनुस्वार काढून टाकल्यास तयार होणाऱ्या नवीन शब्दाचा अर्थ कोणता? पर्याय आहेत: 1 सरिता, 2 नदी, 3 बैल आणि 4 सविता. यामध्ये नंदी हा शब्द या न वरचा अनुस्वार काढला तर शब्द राहतो नदी. पण तुम्ही पटकन दुसरा पर्याय लिहून टाकाल, परंतु तो चुकीचा आहे, कारण प्रश्न आपल्याला विचारलेला आहे की नवीन अर्थाचा शब्द
कोणता? नदी या अर्थाचा नवीन शब्द आहे सरिता, म्हणून या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 1 हा बरोबर आहे. प्रश्न, पुढीलपैकी विसंगत जोडी कोणती? पर्याय आहेत 100 वर्ष शताब्दी महोत्सव, दुसरा पर्याय 50 वर्ष सुवर्ण महोत्सव, तिसरा पर्याय 25 वर्ष रौप्य महोत्सव, चौथा पर्याय 75 वर्ष हिरक महोत्सव. आता आपण या 4 पर्यायापैकी विसंगत जोडी कोणती आहे हे शोधायचे आहे. विसंगत जोडी म्हणजे चुकीची जोडी. पहा, एखाद्या गोष्टीला 100 वर्ष पूर्ण झाली असतील तर आपण जो कार्यक्रम करतो त्याला शताब्दी महोत्सव म्हणतो, म्हणजे पहिला पर्याय बरोबर आहे. एखाद्या गोष्टीला 50 वर्ष पूर्ण झाले असतील तर आपण जो कार्यक्रम करतो त्याला सुवर्ण महोत्सव म्हणतात, हाही पर्याय बरोबर आहे. एखाद्या गोष्टीला 25 वर्ष पूर्ण झाले असतील तर आपण रौप्य महोत्सव करतो, हेही बरोबर आहे. आणि 75 वर्षे पूर्ण झाले म्हणून आपण जो कार्यक्रम करतो त्याला अमृत महोत्सव असे म्हणतात. आणि हिरक महोत्सव इथं दिलेला आहे, म्हणजे चौथा पर्याय हा विसंगत जोडीमध्ये येतो आणि म्हणून या प्रश्नाचा बरोबर पर्याय आहे 4. प्रश्न, प्राणी कोठे राहतात याविषयीचे पर्याय खाली दिलेले आहेत, त्यातील चुकीची जोडी ओळखा. पर्याय आहेत 1 माकड झाडावर, 2 मासा नदीत, 3 हत्ती तबेल्यात आणि 4 पक्षी घरट्यात. आता आपण इथं पर्याय पहा की पहिला पर्याय माकड झाडावर राहते, पर्याय बरोबर आहे. मासा नदीत राहतो, पर्याय बरोबर आहे. पक्षी घरट्यात राहतात, हाही पर्याय बरोबर आहे. इथे पहा तिसरा पर्याय हत्ती तबेल्यात असं म्हटलेलं आहे, म्हणजे हत्ती हा तबेल्यात न राहता अंबरखान्यात राहतो किंवा हत्तीखान्यात राहतो आणि तबेल्यामध्ये घोडा राहतो, म्हणजे तिसरा पर्याय हा चुकीचा आहे. म्हणून या प्रश्नाचा बरोबर पर्याय आहे 3. प्रश्न, अडाणी माणसामध्ये थोडासा जाणकारही मोठा पंडित ठरतो या अर्थाची योग्य म्हण कोणती? पर्याय आहेत 1 वासरात लंगडी गाय शहाणी, 2 नाव मोठे लक्षण खोटे, 3 बळी तो कानपिळी आणि 4 लहान तोंडी मोठा घास. आता आपण पर्यायातील 4ही म्हणींचा अर्थ पाहूया. लहान तोंडी मोठा घास म्हणजे आपल्या योग्यतेस न शोभेल असे वर्तन करणे. तिसरा पर्याय आहे बळी तो कानपिळी, म्हणजे बलवान माणूस इतरांवर हुकूमत गाजवतो. दुसरा पर्याय आहे नाव मोठे लक्षण खोटे, म्हणजे भपका मोठा पण वस्तुस्थिती नेमकी विरुद्ध. आणि पहिला पर्याय आहे वासरात लंगडी गाय शहाणी, म्हणजे अडाणी माणसामध्ये थोडासा जाणकारही मोठा पंडित ठरतो, म्हणजे या प्रश्नाचा बरोबर पर्याय आहे 1. प्रश्न, सहल अचानक रद्द झाल्याने आमच्या उत्साहावर टिंब टिंब टिंब. पर्याय आहेत 1 पाऊस पडला, 2 वीज पडली, 3 पाणी पडले आणि 4 बोळा पडला. पहा, या प्रश्नाच्या शेवटी रिकाम्या जागी आपल्याला एक वाक्यप्रचार लिहायचा आहे. यामध्ये पाऊस पडला, वीज पडली, बोळा पडला हे वाक्यप्रचार होऊ शकत नाहीत, म्हणजे इथे पाणी पडले हा वाक्यप्रचार येऊ शकतो. पाणी पडणे म्हणजे वाया जाणे किंवा हिरमोड होणे असा त्याचा अर्थ आहे, म्हणून या प्रश्नाचा बरोबर पर्याय आहे 3. प्रश्न, बालकवी यांचे संपूर्ण नाव सांगा. पर्याय 1 भास्कर रामचंद्र तांबे, 2 कृष्णाजी केशव दामले, 3 राम गणेश गडकरी, 4 त्र्यंबक बापूजी ठोंबरे. यापैकी भास्कर रामचंद्र तांबे यांचं टोपण नाव आहे राजकवी आणि कृष्णाजी केशव दामले यांना केशवसूत हे टोपण नाव आहे. राम गणेश गडकरी यांचं गोविंदाग्रज किंवा बाळकराम असं टोपण नाव आहे. आणि त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचं बालकवी असं टोपण नाव आहे, म्हणून या
प्रश्नाचा बरोबर पर्याय आहे 4. प्रश्न, खालीलपैकी वाद्याचे नाव कोणते? पर्याय आहेत 1. संतूर, 2. कॅरम, 3. विट्टीदांडू, 4. आंबा. आता या 4 पर्यायापैकी आंबा हे एका फळाचं नाव आहे, विट्टीदांडू हा एक खेळ आहे, कॅरम हा देखील एक खेळ आहे आणि संतूर हे एका वाद्याचं नाव आहे. म्हणून या प्रश्नाचं बरोबर पर्याय आहे 1. प्रश्न, जोड शब्दांच्या गटात न बसणारा शब्द निवडा. अ. जीवजंतू, ब. कलाकार, क. मारझोड आणि ड. सहमती. आता या 4 शब्दांपैकी जोडशब्द नसणारे शब्द 2 पर्याय आपल्याला निवडायचे आहेत. त्यापैकी अ हा जीवजंतू हा जोड शब्द आहे. जीव आणि जंतू अशा 2 शब्दांपासून बनलेला आहे. कलाकार हा एक शब्द आहे. मारझोड हा देखील जोडशब्द आहे आणि ड. सहमती हा सुद्धा जोडशब्द नाही. त्यामुळे ब आणि ड हे 2 शब्द जोडशब्दांच्या गटात न बसणारे आहेत. म्हणून या प्रश्नाचा बरोबर पर्याय आहे 2. प्रश्न, वर्णमालेनुसार खालील शब्दांचा क्रम लावल्यास 3ऱ्या क्रमांकाचा शब्द कोणता येईल? पर्याय आहेत 1. चमचा, 2. पाट, 3. ताट व 4. पेला. आता ह्या 4 पर्यायांमध्ये पहिला पर्याय आहे चमचा, म्हणजे पहिला वर्णक्रममालेनुसार पहिल्यांदा च येतं, म्हणजे पहिला शब्द आहे चमचा. त्यानंतर वर्णमालेनुसार त येतं, म्हणून दुसरा शब्द आहे ताट. आणि वर्णमालेनुसार तिसरा प हा शब्द येतो. त्यामध्ये 2 पर्याय आहेत पहा, दुसरा आणि चौथा, पाट आणि पेला. यापैकी पहिला वर्णमालेनुसार पाठ हा शब्द येणार. म्हणून या प्रश्नाचा बरोबर पर्याय आहे 2. प्रश्न, खालील वाक्यात योग्य विरामचिन्ह वापरा. वाक्य आहे, अगं आई किती जड आहे पिशवी, काय आहे एवढं त्यात? पर्याय आहेत 1. पूर्णविराम, 2. प्रश्नचिन्ह, 3. उद्गारचिन्ह आणि 4. स्वल्पविराम. आता पहा, अगं आई किती जड आहे पिशवी या वाक्यामध्ये किती हा प्रश्नवाचक शब्द आला, म्हणजे या प्रश्न विचारलेला आहे, म्हणून इथं प्रश्नचिन्ह येणार आहे. काय आहे एवढं त्यात, इथे सुद्धा काय हा प्रश्नवाचक शब्द आहे, म्हणजे काय, म्हणून इथे ही प्रश्नचिन्ह येणार आहे. म्हणून या प्रश्नाचा बरोबर पर्याय आहे 2. प्रश्न, आईच्या बोलण्याकडे सुनीताचे लक्ष नव्हते. या वाक्यात लक्ष या शब्दाचा अर्थ कोणता? पर्याय आहेत 1. लक्ष, 2. अडथळा, 3. लाख आणि 4. अवधान. आता ह्या पर्यायापैकी लक्ष म्हणजे आपलं ध्येय या अर्थानं आपण वापरतो. अडथळा म्हणजे एखादा अडथळा किंवा अडचण या अर्थाने वापरतो. लाख हा एक संख्यावाचक शब्द आहे, 1 लाख, 2 लाख. आणि चौथा पर्याय आहे अवधान. अवधान म्हणजे लक्ष. म्हणून या प्रश्नाचा बरोबर पर्याय आहे 4. प्रश्न, खालील विरुद्धार्थी चुकीची जोडी ओळखा. पर्याय आहेत 1. सुलभ कठीण, 2. स्वच्छ अस्वच्छ, 3. ज्ञानी साक्षर आणि चौथा पर्याय स्वर्ग नरक. आता ह्या 4 पर्यायापैकी आपल्याला विरुद्धार्थी चुकीची जोडी शोधायची आहे. त्यामुळे पहा, सुलभ कठीण ही बरोबर जोडी आहे, स्वच्छ अस्वच्छ ही बरोबर जोडी आहे, स्वर्ग नरक ही बरोबर जोडी आहे आणि ज्ञानी साक्षर ही चुकीची जोडी आहे. कारण ज्ञानी विरुद्ध अज्ञानी असं पाहिजे होतं, परंतु इथं ज्ञानी आणि साक्षर असं लिहिलेलं आहे. त्यामुळे हा पर्याय चुकीचा आहे. म्हणून या प्रश्नाचा बरोबर पर्याय आहे 3.